घरी येते तर तिला असं रात्री हा भास होत असतो की माझा दरवाजा पूर्ण ते उभा आहे, जे चेटकीन वगैरे म्हणतो ना आपण ती असते. आई, मला असं वाटतंय दरवाजा कोणतरी ठोकतंय किंवा माझ्या बाजूला कोणतरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ट्राय टॉक मध्ये. आज पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी घेऊन आलो एक भयानक आणि एक थरारक किस्सा. स्वतः आपले मित्र सचिन भाऊ बटाव आपल्या सोबत आहे, तर ते त्यांचा किस्सा त्या ठिकाणी आपल्या सोबत एक्सप्लेन करते. तर नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार नमस्कार. जसा कसाऱ्याचा किस्सा जो ओरिजिनल होता आणि त्याला लाईक्स आणि व्ह्यू पण एकदम खतरनाक आले आणि त्या डिमांडवरती पब्लिकची पण डिमांड आहे आणि आपल्या सबस्क्रायबरची डिमांड आहे की काहीतरी एक नवीन आणि एक ओरिजिनल किस्सा तुमच्याकडनं ऐकायचा. मी सर्वांचा मनापासून थँक्यू म्हणतो, सर्वांना ज्यांनी आपल्याला लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि त्यांच्याकडून ही मागणी आली. बरोबर. असंच एका फॅमिली सोबत घडलेली घटना आहे, कोकण पट्टा लगत, जिथं या काही ब्लॅक मॅजिक जास्त होतात. तर त्याबद्दल मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे. ओके, तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. स्टोरी हे जे लोक आपण जे म्हणतो ना की बाहेरचं करतात, तर त्या रिलेटेड आहे. तर त्याबद्दल करणे करतात, बरोबर. ते एक फॅमिली असते, म्हणजे एक म्हणजे मोठा घरातला माणूस, त्याला एक मुलगा असतो. तो त्या क्षेत्रात CA म्हणून असतो प्रचलित. अच्छा. खूप चांगली त्याची ओळख वगैरे असते ह्या गोष्टीत. आणि त्याला एक मुलगा असतो. मग आता कसं की वडिलांनी एवढं कमवलं तर मुलगाला कधी त्यांनी बाहेर कामाला पाठवणे, लाडाचा एकच मुलगा म्हणून. मग लग्न करतात, चांगले ते एकदम व्यवस्थित राहतात. त्यानंतर त्यांना पहिली कन्या होते, म्हणजे नात होती त्या बाबांना. तर ते एकदम आनंदाने चालू असतं. आता कसं असतं, बाबांचं CA असल्या कारणाने त्यांचे मोठे मोठे कॉन्टॅक्ट असतात लोकांशी, ते इथं तिथं जातात. आणि आजूबाजूचे लोक किती काही म्हटलं, कोकण पट्ट्यात ह्या गोष्टीसाठीच फेमस आहे की करणी कशी करायची किंवा तुमचं चांगलं होतंय तर आम्ही कसं मागं ओढायचं. तर ह्या गोष्टी असतात. पण जोपर्यंत बाबा असताना तोपर्यंत ह्या गोष्टीचं काही कळत नाही. मे बी बाबांना ह्या गोष्टीचं नॉलेज असं म्हणून त्या काही गोष्ट त्यांनी घरात आणून दिली. आता त्यांचं वय असतं 78. ते आजारी पडतात. ते जेव्हा आजारी पडतात तर यांच्या घरी इन्कम येणं बंद होतं. म्हणजे असा फेज असतो की जे आहे ते बाबांनी कधी हा विचार केला नाही का माझा मुलगा याच्यासाठी आपण पैसा ठेवू, काही त्यांनी काहीच नाही आला. तर ह्या गोष्टी चालू असतात. त्यांची तब्येत त्यांना खूपच खराब होते, प्रचंड. मग सून करते, नात असते शेजारी, पोरगा बी धावपळ करतो. ते एक लिमिटपर्यंत जेवढं बाबांचं क्रेडिट आहे. बाबा वारतात आणि मुलांनी कधी कामच केलं नाही. त्या टेन्शनमध्ये काय होतं, नवरा बायकोच खूप भांडण होतं. बरोबर. कारण की त्यांना रॉयल जागायची सवय लागलेली होती. सर्व आनंदाने जायचं आणि अचानक काम करायचं, पैसे आणायचे, ह्या याच्यात त्यांना काही कळतच नव्हतं काय करायचं. सतत त्यांच्या भांडण. त्या भांडणात काय होतं, पोरगा घर सोडून निघून जातो. तर तो घर सोडून निघून जातो. मग आता ही बघते, त्याला खूप शोधते नाही का माझा नवरा कुठं गेला, मुलगी हाताशी. तर 2, 4, 6 दिवस होतो, येत नाही. मग आता येत नाही तर ही टेन्शनमध्ये मग ही काय करते की आपलं तर उदरनिर्वाह करायचं जे, त्या हिशोबाने ते कामाला बाहेर बघते नाही का, जे काम भेटेल जे पडेल ते करायला. तर ते 8 दिवसांनी बातमी येते की त्याचा ॲक्सिडेंटमध्ये तो एक्सपायर झाला. मग आता ह्या ॲक्सिडेंट होण्यात, बाबाची तब्येत होण्यात, यात सर्व रिटर्न असतं करणीचं. त्यांच्यावर करणे केलेली असते. सडनली तुमचा डाऊनफॉल का होतोय या गोष्टीचा. मग ती लेडीज चांगली 70-75 किलोची, हेल्दी, एकदम मस्त सुंदर दिसायला, सर्व गोष्टी. मग तिच्या हा प्रसंग आला, मग ती काय करते, कामाला जाते. धुणं भांडे म्हणा, लोकांच्या शेतात म्हणा, जसं भेटेल ती काम करते. पण काय होतं, ती एकदा आजारी पडते. तिला वाटलं सर्दी खोकला, आपण जाऊ, बरोबर. ती दवाखाना करते, सर्व करते, पण आहे ना ती बरीच होत नाही. कालांतराने चिडचिड करणं, घरात जेवायला नाही. किती म्हणजे एक वेळ अशी यायची, तिने किती पण खाल्लं तरी तिचं पोट भरत नव्हतं. ती ह्या गोष्टीचा विचार करायची की हे प्रकार काय. आता घरात तांदूळ 5 किलो, दोघांना लागेल की ते पावशेर खूप झालं. ती इतकं बनवायची कुकर भरून, दोघं खायची तर ते कमी पडायचं. हां, ह्या गोष्टीत तिला कळायचं नाही का असं का होतंय. पण तिने कधी त्या गोष्टी लक्ष दिलं नाही. ती काय करायचं, मी कमी खाते, जाऊ दे, उपाशी राहू, मुलीला नाही. ह्या गोष्टीमध्ये तिला ह्या गोष्टी कळतच नव्हत्या की असं का होतं. तिने कधी ह्या गोष्टीत लक्षच दिलं नाही. तिला काय वाटलं, प्रसंग घडला, सासरे वारले, नवऱ्याचं असं झालं, आता सर्व करणं आपल्याला, आपल्या मागे एक मुलगी. आता हे झालं, ठीक आहे. आता मुलगी आणि ते दोघं राहत होते. जसं पटेल तसं काम करून तिचं पोषण करत होती. स्कूलला जायची मुलगी, मोठी होती मुलगी, तरी 12 ते 13 वर्षाची होती. तर काय आलं, हिची प्रकृती ना हळूहळू खराब व्हायला लागली.
खराब म्हणजे खाल्लेलं किती खाल्लं असं वाटायचं नाही, चिडचिड व्हायची, केस गळायला लागले. 70 किलोची बाई 50, 40, 30 बारीक बारीक होत चाल. तर ह्या गोष्टी आता यांच्या घरात कोणी माणूस नाही किंवा कोणी फॅमिली मेंबर नाही, जे यायचे फक्त हा काही लागतं असं चाललं होतं. आता ह्या याच्यात काय होतं, एक वेळ अशी येते, डॉक्टर ॲडमिट करतं की तुम्हाला काही नाही, निमोनिया आहे. आम्ही तिची ट्रीटमेंट गेली, 6 दिवस ॲडमिट होते आणि घरी येते. घरी येते तर तिला असं रात्री हा भास होत असतो की माझा दरवाजा पूर्ण ते उभा आहे किंवा आम्ही झोपलोय, माझ्या बाजूला कोणतरी झोपलेलं आहे. पण ती या गोष्टी कानामागं टाकते की असं होऊ शकतं, आपण दोघं लेडीज आहे घरात म्हणून. तर ते दुसरं कोण नसते, करणे केलेली असते, जी चेटकीन वगैरे म्हणतो ना आपण, ती असते. ती असते आणि तिला घेण्यासाठी थांबलेली असते त्या बाईला घेऊन जाण्यासाठी व ते केलेलं असतं म्हणून. ओके. आणि ती तिच्या कामात यशस्वी होते, ती त्या बाईला घेऊन जाते. म्हणजे ती मरून जाते. हा, आई मरते आणि ती मरते, त्यानंतर ती मुलगी एकटी राहते. अच्छा. तर आता जी आई मरते ना, तिची आई त्या मुलीला इकडे सांभाळायला येते. नानी येते. नानी येते, त्यांची ती काय दशक्रिया विधी तेवढं थांबते आणि ती तिला घेऊन घरी जाते, लहान मुलीला. आता आपण असा प्रश्न करू शकतोय का हे त्या क्षेत्रात जास्त होतं करणे, तर याचा इफेक्ट तिथंच असतो, असं नाही. हे जी करणे केलेली असते ना, ते तर दोघींवर असते. मुलगी लहान असते, आई तिच्या पाठीशी असते, म्हणून तिला ह्या गोष्टी कळत नाही काय होतंय. ती जेव्हा नानीकडे येते ना, जेव्हा 13वा होतो, त्या 13व्या दिवसापासून आहे ना, ती मुलगी दररोज नानीला सांगते, आई मला असं वाटतंय दरवाजा कोणतरी ठोकतंय किंवा माझ्या बाजूला कोणतरी. यांना वाटतं मुलगी एकटी घाबरलेली, हे कानामागं टाकते. तिच्यावरती प्रसंग ते घडले तर तिला असं वाटतं तिचा एक फोबिया तयार झाला. हा, की लहान आहे, तिच्या घरात असं झालं असं म्हणून ही असं बरोबर वागते बा, नाही का. मग हे म्हणतात ठीक आहे, होतं नाही का, जाऊ दे माझ्या शेजारी झोप. मग ते तिची ना मनातून गोष्टी काढायचं बघतात, खेळायला पाठव, स्कूलला टाके. पण तिच्यासोबत जो प्रसंग घडतो, म्हणजे तो घडणार कोण नाही, ती तिच्याही असते सोबत. तिच्या आईला त्या गोष्टी केलेल्या असतात ना, तर तिचं म्हणणं असतं की मला पण हिला घेऊन जायचं आहे. कारण की ती आईला नसतं घेऊन जायचं, चेटकिनीला. आई तिचा सांभाळ करते, ती दरवाजापर्यंत थांबवते तिला. पण हे काय होतं, जसं जसं दिवस जातात, ती चेटकीन तिला जास्त फोर्स करते का तू तिला घेऊन ये, कारण की तुमच्या दोघांचे नावच आहे, तू आली तर तू तिला घेऊन ये. आता आईचं जीव इतकं ती पूर्ण ताकद लावते, पण शेवटी ती काळी जादू असते. ती म्हणते, ती हिला फोर्स करते. तर मग काय होतं, सेम प्रसंग या मुलीबरोबरही घडतो. एक चांगली खेळणारी मुलगी, सर्व गोष्टी, ती आजारी पडते, बरी होते, आजारी पडते, बरी होते, हे नॉर्मल चालू असतं. आता तिचं कसं आहे, उगवतं शरीर असतं, त्याच्यामुळे तिला हे जाणवत नाही, स्ट्रॉंग असते थोडी. मग आता नानी थोडंसं ह्या गोष्टीवर विश्वास करते होते की असं का होतंय, आपण येस का आपण बघू की असं होतं का काय, एकदा शंका तर काढू. मग जेव्हा ते असं डोंगरालगत एक बाबा असतो, तो सांगतो की तुम्ही ती मुलगी जिथं झोपते ना, तिच्या खालची झाडू मारून माती, हां, तिचा एक केस आणि तिच्या ताटात जेवले त्याचं थोडंसं उष्ट, हे असं प्रकार तुम्ही घेऊन या. तेव्हा ते असे बघतात, तर तेव्हा ते सांगतात की ह्या मुलीला करणे केलेली. म्हणजे ते जेवढं सामान आलं त्याच्यावरतून तो बाबा अंदाज लावतो की याच्यावरती असं केलेलं आहे. एक म्हणजे जिथं त्याचं पाऊल, तिचं शरीर झोपतं तिथली माती, दुसरं जी जेवते हाताने त्याचं हातात ते उष्ट, बरोबर, आणि एक तिच्या बॉडीतला केस. म्हणजे तिने, त्या माणसाने तिघ गोष्टी एकत्र करून शोध लावला की असं हा. मग तो शोध लावताना तो सांगतो की हे कुठं राहायचे, कसं होतं, यांच्या घरात कोणी असं गेलेलं आहे का. मग ही नानी सर्व सांगते की माझी मुलगी असंच होतं, काही कारण नसताना. तर ह्या गोष्टी घडत असताना तर ती म्हणते ठीक आहे, तर बाबा जे देतो ते हे यांचं चालू असतं. हे त्या गावाकडून MP पर्यंत जातं त्या बाबाचं. हां, तर जेव्हा त्याच्याकडून ते पाणी आणि ते तावीज वगैरे आणतात, तर 1 महिना साधारण त्या मुलीला काहीच त्रास होत नाही, एकदम नॉर्मल राहते सर्व. पण आता जे समोरची जादू केली, काळी जादू, ती याच्यापेक्षा स्ट्रॉंग. ती काय करते, ती घडून आणते सर्व गोष्टी. तर तू आता त्याने जेवढे बंधन घातले, तू ते पार कर, तिला आणच. आता ती 14 वर्षाची मुलगी होते, 13ची असते तेव्हा, 14. मग हे यांचं नॉर्मल चालू असतं, तिला परत तो त्रास होतो. तिला घरात आला का दरवाजा वाजायचा, कड्यांचा आवाज, हा सतत त्रास सुरू व्हायला होतो. मग ती पूर्ण ह्या गोष्टी घडतात. तर पहिले तिला घडतात. आता यांनी जे देवाचं केलेलं मंत्र लावलेले सर्व गोष्टी हे तिथपर्यंतच, हे नानीला ऐकू येत नाही,
नानी बरोबर अजून एक मुलगी राहते लहान तिची, यांना बी ऐकू येत नाही. तिला एक लहान बाळ असतं, ते आलेलं असते, यांना कळत नाही तिचं असं. पण जेव्हा ती खरंच घरात एंट्री करते, ते आत्मा, हम्म. जेव्हा ते असं समजा पौर्णिमा आली, सुरुवात होती, हा आपण काय म्हणतो पौर्णिमा चंद्र हळूहळू कमी कमी होत पौर्णिमा तो अमावस्येकडे मोठा होतो. हा. असं जसे जसे तो जेव्हा म्हणजे काळी होत राहते ना रात्र अंधारकडं, तसं त्याचा प्रभाव वाढत जातो. पौर्णिमा सरत चालली अमावस्याकडे तर Yes. तो प्रभाव वाढतो. हा तर स्टार्टिंगला फक्त तिला गाळायचं. नंतर यांनी स्वतः जाणवलं की आपली कडी वाजते, अच्छा. आपली कडी वाजते, आपला दरवाजा वाजतो, कोणतरी बाहेर उभा आहे, आवाज येतो, हे फील घेतात. हे त्या धाकाने कधी बाहेर जात नाही. मग यांचं असं असतं की ह्या गोष्टी आहेत, आपण थांबू. अक्षरशः ते काय करतात, घरात पातल्या ठेवतात, सू लागली किंवा काही झालं घरातच करायचं, पण दरवाजा उघडायचा नाही. मग हे ते सोडून ते परत तिथं जातात त्या गोष्टी करायला. तर जेव्हा हे घरातले वेश ओलांडतात, त्या मुलीला जास्त होतं. त्या मुलीला असं होतं की तिचे ऑर्गन आहे ना हळूहळू खराब व्हायला लागतात. पहिले तिला पोटाचा आजार होतो, म्हणजे ती दिवसभर काहीच खात नाही. तिला असं वाटायचं का आपण मला बर्फी खाऊ किंवा काही गोड, तेवढं थोडंसं त्याच्यात ओमेट करून द्यायचं. ती तिला पचायचंच नाही काही. पाचायचं नाही, म्हणजे ते काही त्यांचं असं म्हणणं होतं, नाही अशी येते ना वेशीच्या बाहेर, हिला आपण हिचं खाणं बंद करून हिला घेऊन जाऊ. लोभ. हा, कारण की शरीर नशवंत आहे, आत्मा ते जसे राहते त्यांचं ते. मग हे काय करायचं, हे बाहेर घेऊन जायचे. ती जेव्हा घराची वेश ओलांडली ना, खायची प्यायची नॉर्मल राहायची. परत इथं आली ना, ते 2 दिवस औषधाच्या याच्याने तेवढंच, बाकी काहीच नाही. मग तिचं काय आलं इन्सिडेंट, 2 किडनी खराब झाली. हां, रिपोर्ट केलं त्याचं खराब. तिला आहे ना सू व्हायची नाही, ते सर्व युरिन आणि तिच्या डोक्यापर्यंत जायचं, तिला चक्कर यायची. म्हणजे दिवसभरात तिची अशी परिस्थिती होती ना, ती जर पडे राहिली तर ती हलू पण शकत नाही. अशी ही कंडिशन तिच्याबरोबर सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत अशी राहायची. तिला काय देणं खाणं पिणं सर्व बेडवर. आणि रात्री 10 वाजल्यानंतर हे सर्व झोपायला प्रयत्न करायचे. 11 11:30ला बाई काही लागतंय वगैरे, झोपले. 1:30 2 2:30चा टाईम झाला. जी मुलगी सकाळपासून हलू शकत नाही, इव्हन तिला युरिन करायची आहे, काही खायचं, ती बोलायची हिंमत नाही, ती रात्री उभे राहून त्या दरवाजाशी बोलायची, पूर्ण अशी उभे दरवाजासमोर. आणि ती हे बोलताना हे बोलायची, मम्मा तू अशी का करते, तू का येत नाहीये, हे नाही. म्हणजे हे रात्रीचं पहिले ती 2 दिवस यांना वाटलं की असं भास होतोय, पण त्यांनी कधी उठून बघितलं नाही. जेव्हा अशीच अमावस्येची रात्र येते ना जवळ, तेव्हा त्यांनी डोळ्याने बघितलं का ही मुलगी हलू शकत नाही, ही दरवाजासमोर जाऊन कशी काय बोलू करते? शकते. आणि तिचा शब्द निघत नाही दिवसभर. ती गप्पा गोष्टी मारायची की आई काय झालंय, नाही का, तू का अशी करते तसं. तर हे जेव्हा इन्सिडेंट यांच्यासोबत घडले ना, यांच्या पायाखालची जमीन हलून गेली. की ज्या मुलीच्या अंगात ताकदीचा एक कण नाही, म्हणजे ती हलू शकत नाही, ती रात्रीची उभी कशी राहू शकते. तेव्हा यांना विश्वास झाला की करणे हा प्रकार आहे. ते होतं यांच्यासोबत इन्सिडेंट घडतात, ते सोडू शकत नाही. हे परत अजून जादूटोणा करून त्या मुलीला गोळ्या दे, हे कर, या दर्गेत घेऊन जाय, ह्या बाबाकडे 2 दिवस. तो जनता टाइमपास होतो ना तेवढं. त्या टाइमपासच्या याच्यात आता काय होतं, ते एका मुलीचा एक पाय ना असं एवढं जाड होऊन जातो, तिचा एकच पाय, एक पाय असा जड होऊन जातो एकदम, आणि एक आपला नॉर्मल. आणि ते तिला फिट आहे ना, त्या सर्व गोष्टी त्या चालूच असतात. आणि हळूहळू पोट आहे ना असं मोठं होत राहतो. म्हणजे कोणतं बी स्पेशलिस्ट डॉक्टर किंवा कोणाकडे गेलं तो काय म्हणाल, साधारण ही मुलगी 4 ते 5 दिवस जगत या वर्षाला. पण आता हे जशी काळी जादू आहे, तशी चांगली विद्या पण आहे. त्या लोकांनी ते पाणी म्हणा, ते औषध म्हणा, ते सर्व देऊन त्या मुलीला 4 महिने जगवलं असं. आणि हा इन्सिडेंट प्रत्येक जेव्हा बी अमावस्या आणि पौर्णिमेची वेळ येईल तेव्हा हा इन्सिडेंट घडायचा. ते किती आजारी असो, ती उठून बसायची, बोलायची. एक वेळेस ती दरवाजा उघडून डायरेक्ट घरावर जाऊन बसलेली होती. म्हणजे हे आपल्याला असं वाटेल हे कसं पॉसिबल आहे, पण त्या लोकांनी ही परिस्थिती डोळ्यांनी बघितली की जे मुलीला आम्ही हलवू शकत नाही, त्यांच्याकडे व्हिडिओ पण होता का ही कशी बोलते, नाही का, जो बघतो त्यालाच कळतं, ज्यांच्यावर जे बितली ना तेच कळतं. तर ह्या गोष्टी जेव्हा घडल्या ह्या घडत असताना, तर यांनी जेव्हा आहे ना तिला त्या प्लेसहून हलवायचं ठरवलं, दुसऱ्या जागी नेलं, त्यावेळेस आहे ना ती तेवढं 1-1.5 महिना 2 महिने सर्वाईव्ह केलं ते. त्यानंतर एकदा त्यांनी हा प्लेस सोडला, शिवगोला, प्रत्येक गावाला एक नदी असते, एक वेश असते, तसं असतं. त्यांनी वेश ओलांडली, इथून चेटकींचा निघाला, ते वेश ओलांडली का खाईच देतो, त्या गोष्टी असतात. प्रत्येक गावात एक काही ना काही घटना आहेत. प्रत्येक गावाला एक वेश दिलेली असते, त्याचं रिझन असतं का त्याच्या मागं काहीतरी रिझन. मग ह्या गोष्टी घडत असताना त्यांनी एक विचार केला की आपण ह्या घरातच प्रॉब्लेम,
त्यांनी जसं घर चेंज केला तिथं गेले, तिथं ह्या बाधा नवीन सुरू झाला आणि एक नवीन अजून त्याच्यात ॲड करून घेतलं ते. ह्या सर्व प्रसार होत असताना हे जे प्रकार घरात घडत असताना हे नानी, तिची एक मुलगी, ते दोघं घरात असताना आणि त्या घरात फक्त लेडीज, त्यांना बी त्यांच्या घरात कोण. त्यांनी या घरात असताना एक आईने आपली मुलगी आणि आपली नात आपल्या डोळ्याने जाताना बघितली आणि त्यानंतर एक मुलगीने आपली बहिणीची मुलगी आपल्या डोळ्याने जाताना बघितली. ती त्यांच्यासमोर तिने त्या मुलीचा जीव कसा गेला ती सेम कंडिशन. एक रात्र ती मुलगी उभी होती आणि तशीच उभी होती सकाळपर्यंत, ऑन दी स्पॉट गेलेली तशीच उभी, उभ्या उभ्याच तिच्याही घेऊन गेले. हे जे म्हणताना चक्र करणे करतो आपण आणि ते घेऊन जातं, हे घडतात. ही गोष्टी आहे, रिॲलिटीवर बेस आहे. कारण कसं आहे, हे त्या घरात घडलेल्या गोष्टी त्या नानीने ह्या गोष्टी नंतर सांगितलं ते आपण म्हणतो ना घर बांधणी करा, तुम्ही याला लावा, एंट्री करताना हे लावा किंवा देवा. त्याचं रिझन आहे का ह्या गोष्टी घरात येऊ नये म्हणून. आता आपण मॉडर्न होत चाललो म्हणून आपण या गोष्टीपासून थोडं लांब होतो. तर असा हा त्या एक फॅमिलीचा किस्सा होता. असेच नवनवीन आणि थरारक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि त्याच्यासाठी आम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी मदत करा. धन्यवाद.